तुमच्या आरडाण्यानं वरडाण्यानं त्याच्यात काही बदल होणार नाही. कळायला लागले? आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते, पण झालं ते जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, मग होईल तुम्हाला वाटतं ते. कळालं का नाही? बोललो माझं कळालं का नाही? त्याच्यामुळे हे बघा, मी काय म्हणतोय, आता किती आरडालात म्हणजे पाऊस पडल? बोला की पडल का सांगा ना? नाही. त्याच्यामुळं बदल होणार आई, काहीच बदल होणार नाही. आरडा नाही, वरडा नाही, भांडणं नाही. आई तेच सपादून घ्यायचं, आपलं हाणून मारून नीट करायचा, बस समाधान म्हणायचं. हाय काय? कारण ती अवलाद काही बदलणारी, ती अवलाद काही बदलणारी नाही. तेव्हा का नाही म्हणायचं, काय आहे त्याच्यात समाधान माना, मस्तीत राहा, आनंदात राहा, प्रेमानं राहा, मस्त परमार्थ करा. शिवपुराण वाचिता, भागवत वाचिता, ज्ञानेश्वरी वाचिता. रिकामी वेळेत काय खायचं आपल्याला, काय काम सांगा ना. परमार्थासाठी खर्च करा. तिला बोलवा, गप्पा हाना, गोष्टी मारा, तिला फोन कर, तिला फोन कर. एका जागा बसायचं, ती अशीच आहे, ती तशीच आहे, त्याची पळून गेली, ह्याची काय करायचं? काय करायचं? काय देण्याच्या उचापत्या करीत बसायचंच नाही. चुकीचं आहे का? चुकीचं आहे का? काही नाही. देण्याच्या उचापत्या करायच्या नाही. हे बघा, हसून घ्या, पण आता इथून पुढे निघवा. असं झालं का? मुक्त त्याला बोलत नाही म्हणाल का की पुन्हा? हसून घ्या, पण इथून पुढे नीट वागा. मस्त. हे बघा, आमच्याकडे बघा. जाऊ द्या, कीर्तन सोडून द्या. झालं कीर्तन बी चालू बी झाली. आमच्याकडे बघा. तुम्हाला वाटतं का भाऊ आम्हाला दुःख नाही? आमच्या जीवनात दुःख नसतं. आमच्या आता हे आमच्या काकुला विचारा, आमची आता शेजारी आम्ही लक्षात करा. आमच्या जीवनात दुःख नाही. आमच्या जीवनात भरपूर दुःख. पण आम्ही दुःखाला तोंड देऊन तुम्हाला 2 तास कसे गेले कळाले का? आमचं दुःख आम्ही बाजूला ठेवून तुम्हाला आनंद देतो. तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहित नाही. भरत महाराज आहे, मी आमचं नाव नव्हतं. मोबाईलला, युट्यूबला टाका साठी महाराज, इंस्टाग्रामला टाका साठी महाराज, सगळीकडे आपण बघताय. पण त्याच्या पाठीवर पडद्याच्या मागचं दुःख माहित असतं पाहिजे. ते तुम्हाला माहिती किती? आता देवन महाराजाला विचारा, लहानपणापासून त्यांच्याकडे राहिले म्हणून. इकडे माऊलीला विचारा किती दुःख असते. राम महाराजाला विचारा. दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतं, प्रत्येकाच्या. मी परवा तुमच्या पाया पडतो. झालं माझं ते. 200 रुपयाची दारू जर कोणी पित असेल, पित नसाल पण पित असेल, तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. तुमचे लेकराकडे मायबाप 8 दिवस खातील, नाही का ना? सोड रे सोड, सोड दारूला, ओळखिया पुल्या माणूस किला, ओळखिया पुल्या माणूस किला, माणसा आता तरी माणसा, माणसा आता तरी माणसा, आता तरी माणसात या. बाबाची जयंती सफल होईल गड्या. व्यसनापासून बाजूला राहा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आई वडिलांची सेवा करा. मायबापाची सेवेसारखं या जगात काही नाही गड्या. त्याला हात नाही, त्याला हाताची किंमत विचारा. पाय नाही, त्याला पायाची किंमत विचारा. जीवना ज्याला माय नाही, त्याला मायाची. 80 वर्षाची माय घरामध्ये जिवंत असते. 80 वर्षाची बोलू नका. आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटायला जाते ना. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी होऊन देते. बरोबर? माहेरातून टाकून पिशवी रिकामी येते, कधी येते. माहेरातून पिशवी रिकामी नाही. माय मुलीच्या पिशवी घेऊन टाकली, ज्वारी टाकली, बाजरी टाकली, तांदूळ टाकली. कांदे काय द्यायची वस्तू असते. माय मुलीच्या पिशवीमध्ये कांदे सुद्धा टाकून घेते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय माय मेली की पिशवी बदलत असते. इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसेल ना, कोणाला बाप नसेल ना, तुझ्याकडे बघितलं त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. माहेरचं माणूस जरी दिसलं तरी माय मला बाप नाही, माय मला माय नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी. अंबरून वासर आली तिजवा गाय. आठवा तुमची माय डोळे भरून येते. तेव्हा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आठवा माय, आपली माय आठवा. एकदा डोळ्यासमोर उभं करा. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, दुष्काळात आटला होता मायेचा माझ्या पाना. पाणी टाकून मले पाजत जाय.
माय आहे तोपर्यंत पूर्व माईची किंमत नाही कळायची तुम्हाला. माय मेली की पुन्हा तुम्हाला आपुलकीने जेवलाच म्हणून विचारलं कुणी नसतं. माईने घेतलेल्या साडीमध्ये भाऊजाईने घेतलेल्या साडीमध्ये फरक असतो. माईने घेतलेली साडी भाऊजाईने घेतलेली साडी त्या सुतामध्ये फरक येईल. माय ही प्रेमाने घेत असते, भाऊजाई ही फक्त ननंद आहे म्हणून घेत असते. हे लक्षात ठेवा. माझा बाप रोज लावी माईच्या माग, पास झालं शिक्षणाता करू दे याला काम, शिकून शान मोठा. आठवा तुमचं माहेर, आठवा तुमची माय, आठवा तुमच्या बापानं तुमच्या लग्नासाठी व्याजानं पैसे काढले होते. जमीन विकली होती तुमच्या बापानं तुमच्या लग्नासाठी. आठवा ते. माझा बाप रोज लावी माईच्या माग, पास झालं शिक्षणाता करू दे याला काम, शिकून शान मोठा मास्तर होणार हाय, शिकून शान मोठा डॉक्टर होणार हाय, शिकून शान मोठा खरं सांगू महाराज होणार हाय. तवा मले महाराज मध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. आली ना आईची आठवण? आईची आठवण आली, बरोबर आईची आठवण. मला सुद्धा माझ्या माईची आठवण. नजगाव सोनी मोह आहे धारूरच्या खाली. माझी सुद्धा माय मी 5 वर्षाचा होतो तेव्हा मी खूप लहान होतो. माझी माय असा दिवस जात नाही मला सुद्धा माझी माय रोज माय. एखाद्या वेळेला भूक लागली तर आज सुद्धा घरी गेल्याची मित्र उपवाशी होते. आपल्या हक्काची आपली माय मिळली नाही हे जगात आपलं कोणीच नसतं. माझ्या माईच्या नंतर 2 वर्षांनी माझा बाप नाही गेला. मला माय नाही, मला बाप नाही. मी का सांगतोय? मला माझ्या घरचा इतिहास सांगायचा नाही. माझं ऐकून तुमच्या गावात जमलेल्या 200 पोरापैकी 10 जरी पोरांनी आजपासून मायबापाला सांभाळायला सुरुवात केली ना, भगवान बाबाची जयंती सर आपोआप डोळ्यात पाणी येत. त्याचं आम्हाला दुःख नाही असं नाही, आम्ही आमच्या जीवनात दुःख भोगतोच. ते सगळ्याला बाजूला आई स्त्रीचं जीवन आहे. आपल्या जीवनातलं दुःख बाजूला सारायचं असतं आणि आपल्या नवऱ्याला समाधान द्यायचं असतं. नवरा दारात आल्याबरोबर तुम्ही जर मला काही काही गोष्टीचं वाईट वाटतं, आई राग म्हणून घेऊ नका, मी तुमच्या मुलासारखा आहे. अहो चांगली साडी, मेकअप करणं, सुंदर दिसणं, ते सुंदरपणा लोकांसाठी असतो का नवऱ्यासाठी असतो? हा, नवऱ्यासाठी. तुम्ही किती सुंदर आहे ते लोकांना नाही दाखवायचं, नवऱ्याला दाखवलं पाहिजे ना, बरोबर आहे ना? नवऱ्या तुम्ही घरामध्ये असला की तुमच्या अंगावर चांगली साडी नसते, तुमचं कधी मेकअप केलेलं नसतं, तुमच्या कधी केस विंचरलेले नसतात, तुमचं कधी पावडर लावलेलं नसतं, आणि घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की चांगली साडी मेकअप घालून जात आहे, म्हणजे तुम्ही दिसताय. तुमचं दिसणं लोकांसाठी तुम्ही जास्त वापरताय, नवऱ्यासाठी ते आहे का? नवरा दारात यायच्या अगोदर फ्रेश मेकअप करून तुम्ही दारात पाण्याचा तांब्या घेऊन उभा पाहिजे. जसा असेल तसा तो तुमचा नवरा आहे, तो तुमचा देव आहे. तुम्हाला दुसऱ्या देवाच्या पाया पडायची गरज नाही, नवऱ्याच्या पाया पडल्या. कसंही असू द्या, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा ना, तुम्ही त्याला बदलण्याचा प्रयत्न करा. थोडं समजून सांगा, तुम्ही थोडं जिव्हाळा प्रेम द्या ना त्याला. किती कसलाही माणूस असू द्या, मला तुम्ही त्याला प्रेम दिले, जीव लावले तर रानचं पाखरू जवळ. तुम्ही त्याला प्रेमा, एखादा दारू पित असेल, एकांतात त्याला जेव्हा पेलेलं नाही तेव्हा समजून सांगा, मालक आपल्या लेकरा बाळाचं बघा, मालक दारू पिऊ नका, मालक प्रपंचाचं बघा, मालक त्याचं बघा, आपलं बघा. मालक मी तुमच्या पाया पडते, मालक संसार उघड्या आणू नका, माझा राग येऊ देऊ नका. मालक तुम्ही दारू पिऊन घरी येतात, मालक तुमचे मित्र तुमच्या सोबत असतात, मालक तुम्हाला माहित नाही, तुमच्या जवळचेच मित्र माझ्याकडे वाईट नजरेने बघतात, मालक जरा विचार करा. मालक असं बोला ना, तुम्ही असं बोललात ना महाराज, तेवढ्या प्रेमानं बोललात ना, कसला बी दारू पिणारा माणूस पगळल्याशिवाय. तुम्ही शिव्या नका देऊ, तुम्ही मारू नका, तुम्ही हाणू नका, तुम्ही आपुलकीने एखाद्याला जवळ घ्यायला शिका आणि मस्त संसार करा, मस्त आनंदाने जगा, परमार्थ करा. आता किती बोललो तरी कमीच पडेल. 1:30 वाजलाय, मला लांब जायचंय. यंदाच माझा योग आला.
आपण सगळेजण जमलात सर्वांना मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने जमलात. त्याच्यानंतर कधी योग आला तर नक्की मी याच्यापेक्षा चांगलं सांगण्याचा प्रयत्न करीन. बाबाच्या चरणी सेवा समर्पित करून माझ्या गळ्यात माळ घातली शांती ब्रह्मदेव पांडुरंग ज्यांच्या मुखातल्या 4